खोबरं टाकले, त्यात गूळ, साखर थोडीशी आणि तूप टाकलं एक. कोथिंबीर किती छान आहे बघा ही. जवळपास हिला 4 ते 5 दिवस झालेत आणून. आणि आता पावसाळा आहे तरी पण अशी डब्यात ठेवली आहे स्टीलच्या. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. 8 दिवसापासून तब्येत बरी नव्हती, त्यामुळे शूट काही करता आलं नव्हतं. त्यामुळे व्लॉग पण आपले आले नव्हते. पण त्यानंतर दीपामावस्येचं शूट केलं होतं. पूजा करून झाली इथे माझी. हे दिवे मात्र मी संध्याकाळी लावणार आहे, आत्ता नाही लावणार आहे. फक्त यांची पूजा करून घेतली आहे सगळी. आणि फुलं काही काल मला मिळाली नाही. काल मी गेली होती मार्केटला, आजारी आहे तरीसुद्धा म्हटलं बघून येते काय गोष्टी आणायच्या होत्या त्या आणायला गेली. पण ज्यांच्याकडे मी फुलं घेते ते दादाच नव्हते तिथे, त्यामुळे फुलं काही आणलेली नाही आहे. आता बघू संध्याकाळी थोड्या वेळाने पुन्हा जाणार आहे तेव्हा मग घेऊन येईन फुलं. आणि संध्याकाळी पुन्हा एकदा दाखवेन तुम्हाला. मोदक बनवायचे, त्यासाठी ते नारळ खवळून घेतलेलं आहे. आता इथे चव तयार करते आणि मोदक करणार आहे. तर आमच्याकडे मोदकाचा नैवेद्य दाखवतात, तुमच्या इथे काय दाखवतात ते सांगा नक्की. खोबरे टाकले, त्यात गूळ, साखर थोडीशी आणि तूप टाकलं 1 चमचा. आणि आता हे मस्तपैकी हलवून घेते आणि चव तयार करून घेते पटकन. कोथिंबीर किती छान आहे बघा ही. जवळपास हिला 4 ते 5 दिवस झालेत आणून. आणि आता पावसाळा आहे तरी पण अशी डब्यात ठेवली आहे स्टीलच्या. खूप छान राहिली आहे ती. माझ्याकडे ते प्लॅस्टिकची पण डबे आहेत, पण त्यात काय बसत नव्हती म्हणून मग ह्याच्यात ठेवली. मी थोड्याची वडी केली होती परवा, म्हणजे 2-3 दिवसापूर्वी. आणि राहिलेली आहे ना ती ह्यात भरून ठेवली होती ह्या डब्यामध्ये. तर खूप छान राहिली आहे कोथिंबीर. आता थोडीशी भजी करायची आहे, कारण की मोदक, वरण भात आणि भजी असा नैवेद्य दाखवणार आहे. आणि संध्याकाळी चकुल्या करणार आहे त्यासाठी. मोदक उकडले ते छानपैकी. आता हे जरा गार होतील तोपर्यंत इथे भजी तळून घेते. आणि आमच्याकडे आज तवा ठेवत नाही, त्यामुळे मी चपात्या वगैरे काय करणार नाही आहे आज. मोदक, वरण भात आणि भजी असाच नैवेद्य आहे. आणि संध्याकाळी चकुल्या. इथे छान असं नैवेद्याचं ताट तयार केलं, देवाला नैवेद्य दाखवून घेतला. आणि त्यानंतर आम्ही जेवून घेतलं. त्यानंतर दुपारी काही शूट केलं नव्हतं मी. संध्याकाळी थोडीशी भूक लागली होती श्रीला, त्यामुळे मग पॉपकॉर्न केले होते मस्तपैकी खाण्यासाठी. त्यानंतर दिवाबत्ती वगैरे करून घेतली देवाची. संध्याकाळची दिवाबत्ती करून झाली आहे मस्तपैकी. खूप छान प्रसन्न असं वातावरण झालं आहे. धूप, कापूर, सुगंधाने आणि असे दिवे लावले. आणि श्रीला पण आता ओवाळून घेते. तो पण आज काही शाळेत गेला नव्हता, कारण की त्याला पण ताप येतोय, त्यामुळे. माणसांना उदंड आयुष्य दिवा जळू देवापाशी जय करू सर्वांपाशी जय जय रघुवीर. चकुल्या करण्यासाठी इथे आमटी फोडणी टाकून घेतली आहे मी. तिला छान उकळी आली आहे. आणि त्यात आता ह्या चकुल्या टाकून घ्यायच्या. हे लाटून घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाचं, त्यात ह्याच्यात तोडून टाकणार आहे. असं पातळ लाटून घ्यायचं आणि ह्याच्यात टाकायचं उकळी येत असतानाच. आणि मध्ये मध्ये ना थोडं हलवायचं ते, म्हणजे एकमेकांना चिकटत नाही आणि खाली पण लागत नाही. गरम गरम असतानाच खायच्या खूप छान लागतात, गार करून खायच्या नाही. जेवणात कधीतरी वेगळं काहीतरी हवं आहे म्हणून मग हे खाऊ शकतो आपण, खूप सुंदर लागतं.
घेतो हे आणि थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला. टाकलं जे लाटलं होतं ते जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं. जर का अजून लागलं तर लाटू शकतो आपण, कमी पडत असेल तर. जास्त झालं तर ते कमी करायचं पीठ. आता हे आम्हाला 3 चपात्या पाच झाल्या याच्या लाटलेल्या. आणि ह्याच्याबरोबर ना कांद्याची कोशिंबीर करायची मस्तपैकी. कांदा चिरायचा, त्यात दही घालायचं आणि बीट घालायचं. ती कोशिंबीर, चपुल्या आणि शेंगदाणे खूप सुंदर लागतं. अजून 1-2 मिनटात ही शिजेल. त्याच्यावर हे तूप घातलेलं आहे आणि कोशिंबीर मस्तपैकी. आता आम्ही जेवतो, तुम्ही पण या जेवायला. तर चकुले झालेले आहेत गरम गरम. आता जेवून घेतो आम्ही. आणि उद्यापासून श्रावण महिना चालू होतो तर आता छान छान आपले सण पण सगळे चालू होतील. तर बघूया पुढे व्हिडिओ पण छान येतील सगळ्यांना. आणि तब्येत बरी नसल्यामुळे व्हिडिओ घेता आले नव्हते, त्यामुळे बऱ्याच उशिरा हा व्हिडिओ येतो आहे. आणि बाहेर तारीख माहिती चालू आहे, त्याचा थोडासा आवाज येत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे, आता जेवते मी.